गोसाळकरांच्या चिरंजीवांची हत्या हे उबाटा अंतर्गत चालू असलेल्या गँगवॉरचा परिणाम आहे। आदित्य विरुद्ध राऊत हे जे काय गँगवॉर उबाटा अंतर्गत सुरू आहे, पहिलं फक्त कपडे फाडेपर्यंत होतं, आता गोळी झाडण्यापर्यंत आलेला आहे। अभिषेक गोसाळकर हे आदित्याच्या गँगमधले आहेत आणि हा जो काय मॉरिस आहे त्याचे आणि राऊतांचे काय संबंध आहेत यासाठी जरा त्यांचे सीडीआर तपासले पाहिजे अशी मागणी करीत। ज्या पद्धतीने राऊत तेजसला प्रमोट करतायत त्यामुळे हे गँगवॉर अजून कठोर आणि टोकाचं होत चाललेलं आहे। म्हणून या निमित्ताने मी मागणी करीन, हा जो कोण मॉरिस आहे त्याचा उद्धव ठाकरे राऊत बरोबर काय संबंध आहे ह्याची चौकशी झाली पाहिजे, त्याचे सीडीआर तपासले पाहिजे। आदित्य आणि राऊतांची, संजय राऊतांची नार्को टेस्ट झाली पाहिजे अशी मी मागणी करीन। कारण का ह्याच गँगवॉरच्यामुळे हे सगळंचं सगळं आता गोळ्या मारण्यापर्यंत आलेलं आहे। जो मॉरिस राहुल गांधीच्या मुंबईत येणाऱ्या न्याय यात्रेच्या तयारीला लागलेला, जो सगळीकडे उद्धव ठाकरेचे बॅनर लावायचा, तोच आदित्य ठाकरेच्या निकटवर्य असलेल्या गोसाळकराला गोळी घालतो। म्हणून दुसरं तिसरं कोण नाही, बाहेर बोट उचलण्या अगोदर, आमच्या उपमुख्यमंत्री गृहमंत्र्यांच्या नावाने खडी फोडण्या अगोदर, आमच्या सरकारवर टीका करण्या अगोदर तुमच्या उबाटा अंतर्गत चालू असलेल्या गँगवॉरला थांबवा, नाहीतर आज फक्त गोसाळकरपर्यंत थांबलंय, उद्या हा गँगवॉर मातोश्रीपर्यंत पोचेल एवढं ह्या निमित्ताने सांगतो। संजय राजाराम राऊत निर्लज्जपणे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांचा राजीनामा मागत होता। माणूस किती नालायक असू शकतो ह्याला काही मर्यादा आहे। स्वतःचं महाविकास आघाडीचं सरकार असताना, स्वतःचा मालक मुख्यमंत्री असताना पोलिसांकडून तेव्हा हप्ते गोळा करण्याचं काम हेच लोक करायचे, वसुली करण्याचे टार्गेट दिले जायचे। मनसुख हिरेन, दिशा सायल्यान, सुशांत सिंग राजपूत यांच्या हत्येच्या मागे नेमकं कोण होतं? त्या टिळकनगरच्या पराडकर नावाचा गुंड हा ह्या राऊतांच्या आणि मातोश्रीमध्ये ह्यांना चहा भरून देण्यासाठी रोज सकाळी रात्र बसायचा तिकडे। सचिन वाजे तर वर्षामध्ये 2-2, 3-3 दिवस जाऊन राहायचा। डॉक्टर महिलेला ह्याच संजय राजाराम राऊतनी जाहीर कॉलवर शिव्या घातलेल्या, धमक्या दिलेल्या, तरीही मुंबई पोलिसांनी साधी ह्याच्यावर एनसी पण केली नव्हती। आणि हा आमच्या कार्यतत्पर गृहमंत्री साहेबांवर बोट उचलतो, ज्या देवेंद्र फडणवीसजींच्यामुळे आज राज्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्था काय असते ह्याचं चित्र आज जनतेला पाहायला मिळत आहे। कोणीही कुठेही अन्याय केला तर पोलीस कुठल्या पद्धतीने रिॲक्ट होतात, कन्व्हिक्शन रेट आपल्या कसं राज्यामध्ये वाढलेलं आहे, या सगळ्याचं अगर पाडा वाचायला गेलो ना तर ह्याला रात्री झोप लागणार नाही। आज कुठेही अतिक्रमणं असली तर तिथे बुलडोझर देवा नावाचं पॅटर्न आमच्या ह्याच राज्यात सुरू झालेलं आहे। म्हणून आमच्या कार्यतत्पर आमच्या गृहमंत्री साहेबांवर बोट उचलण्या अगोदर पहिलं तुझ्या रुग्णाखाली काय आग लागलेली आहे, महाविकास आघाडीच्या टायमाला तुम्ही काय तमाशा केलेले ह्याचा जरा अभ्यास कर, माहिती घे आणि मग तोंड उघड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।